आज स्वतंत्र दिन आहे, त्यानिमित्त देशामध्ये पूर्ण आनंदाचा दिवस आहे. आपल्यासोबत जोडले गेले आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. आज स्वतंत्र दिवस आहे, एक आनंदाचा उत्सव आहे. कसं पाहतात? 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या मी शुभेच्छा सगळ्यांना दिलेल्या आहेत. आज मी शुभेच्छा देत असताना ज्या स्वातंत्र्यवीरांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी, ज्ञात अज्ञात हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं आणि हे स्वातंत्र्य मिळवलं, त्यांना विनम्र अभिवादन करण्याचा हा दिवस आहे. मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि हे स्वातंत्र्य चिरायू हो अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. आज पाहिलं तर या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरती असताना विरोधक त्या ठिकाणी दिसून आलेले नाही. देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना स्वातंत्र्य दिनानिमित्त एक मनोगत व्यक्त केलं, ऊर्जा आणि प्रेरणा देणारं वक्तव्य केलं. आणि या देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सत्ताधारी असो विरोधी पक्ष असो सगळ्यांनी एकत्र येऊन हा देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा केला पाहिजे. कारण हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी, देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, बलिदान दिलं. असा हा दिवस आहे. याच्यामध्ये राजकारण कोणी आणता कामा नये. हा देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीचा दिवस आहे. त्यामुळे सगळ्यांनी, विरोधी पक्ष असू द्या, सत्ताधारी पक्ष असू द्या, या सगळ्यांनी एकत्र येऊन आज स्वातंत्र्य दिवस देशभक्तीपर साजरा करण्याचा दिवस आहे. साहेब, आज बुद्धिबळ खेळ इथं खेळला, जिमखाना ओपन झालेला आहे. काय अनेक खूप चांगलं जिमखाना आहे. याचं जे काही जुनं हेरिटेज लूक आहे ते तसंच कायम ठेवलेलं आहे. 1935चा हा जिमखाना आहे, आता रेनोव्हेट केलेला आहे. हा इथल्या सर्व भागातल्या मुलांना, इथल्या नागरिकांना याचा फायदा होईल आणि खूप चांगलं काम या ठिकाणी या जिमखान्याच्या माध्यमातून झालेलं. अनेकांना चितपट केलं, इतर देखील बुद्धिबळ. मग ते आता मी बुद्धिबळामध्ये देखील या ठिकाणी प्रत्येकाने एक्सपर्ट असलं पाहिजे. मी थोडासा प्रयत्न केलेला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांनी आत्ताच ठाण्यातील ऑफिसर क्लब जिमखाना याचं जे ते आधुनिकीकरण, याचं नूतनीकरण, याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे पाहायला गेलं तर आता राज्याची प्रगती होत आहे. त्यासोबतच आज स्वतंत्र दिन आहे, आनंदाचा उत्सव आहे. ठाण्यात देखील मोठा उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे अथर्व गणेशोरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.